नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आपण सकाळी बोललो होतो त्याप्रमाणे सुरुवातीला मार्केट डाऊन राहिलं साधारण 300 पॉईंट आणि नंतर मार्केट जे सुधारलं ते 1000 पॉईंटच्याही वरती गेलं आणि मग 1300-1400 पॉईंट मार्केट सुधारलं। त्याच्यामध्ये बँक निफ्टी खूप सुधारला, म्हणजे जवळजवळ रेकॉर्ड हायपर्यंत बँक निफ्टी गेला। याच्यामध्ये आज आलेली एक कमेंट मला सांगावीशी वाटते। असं मार्केट वाढलं तरी या मार्केटचा आनंद सगळ्यांना मिळू शकत नाही। त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की एवढं मार्केट वाढलं पण आमचे शेअर मात्र 50 पैसे, 1.5 रुपया, 2.5 रुपये असे वाढतात। यात एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की याच्यात तुमची केलेली गुंतवणूक काहीतरी चूक आहे असं दिसतं। तुम्ही गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये करायला पाहिजे। बहुतेक तुमची गुंतवणूक मिड कॅपमध्ये दिसते। मार्केट पडू लागलं की मिड कॅप इतके तुफान वेगाने शेअर खाली पडतात की आपण खरेदी केलेल्या भावाच्या 100-150 रुपये शेअर कधी खाली जाईल हे सांगता येत नाही। 20-20 रुपयेवाले, 25 रुपयेवाले जे छोटे छोटे शेअर असतात ते शेअर तर वाढायला मार्केटमध्ये तुफान तेजी यावी लागते। अशा गोंधळाच्या मार्केटमध्ये ते शेअर वाढत नाहीत। तर लार्ज कॅपचे जे शेअर असतात ते जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर्स पुन्हा खरेदी सुरू करतात तेव्हा लार्ज कॅपचे शेअर्स वाढतात। ही खरी समस्या आहे। त्यामुळे एक काम तुम्ही करू शकता, तुमचे जे शेअर प्रॉफिटमध्ये असतील ते शेअर विकल्यानंतर त्याचे पैसे ताबडतोबीने गुंतवले पाहिजेत असं नाही। तुम्ही अकाउंटला ते शेअर बाजूला ठेवा, ते पैसे बाजूला ठेवा आणि ज्या वेळेला मार्केट पडेल त्यावेळेला तुमचा पोर्टफोलिओ अरेंज करा। पोर्टफोलिओ अरेंज करत असताना तुम्ही समजा तुम्हाला बँकेचा शेअर घ्यायचा आहे, बँकिंग सेक्टरचा शेअर घ्यायचा आहे, तर बँकिंग सेक्टरचा शेअर घेताना तुम्ही IOB, महाराष्ट्र बँक अशा छोट्या छोट्या बँकांमध्ये जायचं नाही। मोठ्या बँकांमध्ये जा, एक सरकारी मोठी बँक घ्यायची आणि एक प्रायव्हेट घ्यायची। सिमेंटमध्ये जरी तुम्ही गेलात तरी एकदम सेक्टर हेड जो शेअर असेल तो घ्यायचा। अशी तुम्ही जर डिव्हिजन केलीत तर कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट शेअर असेल त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 शेअर घेतलेत तरी ठीक आहे, पण चांगल्या शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तरच ते शेअर वाढतात। नाहीतर मग मलाही दुःख झालं, खरंच असं होतं की आज तेच दिसत होतं, म्हणजे कोटक बँक वाढत होती, ICICI वाढत होती, SBI वाढत होती आणि HDFC बँक वाढत होती, पण छोट्या बँका मात्र 40 पैसे 80 पैसे अशा वाढत होत्या आणि मिड साईजच्या ज्या बँका आहेत त्या 2 रुपये 3 रुपये वाढत होत्या। म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर फर्टिलायझर शेअरमध्ये आज तेजी होती, केमिकल शेअरमध्ये तेजी होती आणि बँकिंग सेक्टरमध्ये तेजी होती। NBFCमध्ये त्या प्रमाणात तेजी नव्हती। बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व यामध्ये तेजी दिसत होती। ट्रेंट, ABB
या शेअरमध्ये तेजी दिसत होती. म्हणजे अगदी तुरळक गॉडफ्रे फिलिप्समध्ये तेजी होती, वाडीलाल इंडस्ट्रीमध्ये तेजी होती. म्हणजे अगदी तुरळक तुम्ही शोधायला गेलात तर तुम्हाला तेजी सापडत होती. आणि बाकी सगळीकडे मात्र 1.5-2 रुपये 1.5-2 रुपये असं होतं. असं होऊ नये म्हणून तुम्ही सेक्टरची 13 सेक्टरमध्ये तुम्ही जर विभागणी केली तर त्या विभागणीमध्ये प्रत्येक सेक्टरमधले तुमच्याकडे 5-5, 2-2 तुमच्या जशी पैशाची ऐपत असेल त्याप्रमाणे सेक्टरमध्ये तुमचा पैसा विभागा. म्हणजे सिमेंट सेक्टर वाढायला लागला की माझ्याकडे असलेला शेअर वाढलाच पाहिजे, किंवा बँका वाढायला लागल्या की माझा शेअर वाढणार नाही असं होणार नाही. अशी जर काळजी घेतली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आज मार्केट संपल्यावर इन्फोसिसचा रिझल्ट आला. इन्फोसिसने 22 रुपये डिव्हिडंड दिला. इन्फोसिसचा EBIT 8,575 कोटी एवढं झालं. पूर्वी 8,912 कोटी होतं. EBIT मार्जिन 21%, पूर्वीचं मार्जिन 21.3%. $I 473 कोटी डॉलर्स, पूर्वी 493 होते. फायदा मात्र वाढला 7,033 कोटी, पूर्वी 6,806 कोटी होता. उत्पन्न 40,925, पूर्वी होतं 41,764. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू 3.5% कमी झाला. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ 0 ते 3% राहील असं सांगण्यात आलं. डॉलर रेव्हेन्यू 4.2% कमी झाला. ऑपरेटिंग मार्जिन 20 ते 22% राहील असं सांगण्यात आलं. MRE कन्सल्टिंग याच्या अधिग्रहणाला इन्फोसिसच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी परवानगी दिली. लुपिनच्या नागपूर युनिटला USFDA कडून EIR मिळाला. ही तपासणी 10 जून ते 13 जून या काळात झाली होती. आयशर मोटरनी नेपाळमध्ये नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 लॉन्च केली. त्याची किंमत 5.55 लाख नेपाळी रुपये. HDFC AMCचा रिझल्ट लागला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. मार्जिन 81.1 एवढं झालं. पूर्वी मार्जिन होतं 77.4. आणि HDFC AMCने 90 रुपये डिव्हिडंड दिला. HDFC लाईफ याने मात्र 2 रुपये 10 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मार्जिन वाढली. प्रॉफिट वाढलं, 412 वरून 477 एवढं झालं. NPI नेट प्रीमियम इन्कम हे 20,488 वरनं 23,766 एवढं झालं. आणि नेट प्रीमियम इक्विव्हॅलंट ते सुद्धा वाढलं. TCSने सिस्टेम बरोबर भागीदारी केली. GQGने ITCमध्ये त्यांचा स्टेक वाढवला.
त्यांनी ITCचे 4.09 कोटी एवढे शेअर्स खरेदी केले. सेलो वर्ल्डचं टार्गेट कोटकनी वाढवलं. सेलो वर्ल्डला अपग्रेड केलं कारण त्यांच्या नवीन ग्लासवेअर युनिटची प्रगती चांगली होते आहे आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये सुधारणा दिसते आहे, म्हणून सेलो वर्ल्डला अपग्रेड करण्यात आलं. सुझलॉनला 100.80 मेगावॅट विंड एनर्जी प्रोजेक्टसाठी सनश्युअर एनर्जीकडून ऑर्डर मिळाली. सोनाटा सॉफ्टवेअर त्यांना मोठ्या ग्राहकांकडून अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळेल असं कंपनीने सांगितलं, त्यामुळे त्यांचा शेअर पडला. शनिवारी HDFC बँक आणि ICICI बँक यांचे रिझल्ट जाहीर होते. हिरो मोटोच्या 4 प्लांटमध्ये एप्रिल 17 पासून एप्रिल 19 पर्यंत हॉल्ट घेण्यात येणार आहे, म्हणजेच उत्पादन थांबवलं जाणार आहे. तर हे प्लांट गुरुग्राम, हरिद्वार, लिमराणा आणि धवरुहियर ह्या 4 प्लांटमध्ये हे उत्पादन थांबवलं जाणार आहे. त्यामुळे आपण एक बघायला पाहिजे की आपण कशी गुंतवणूक करतोय आणि त्याप्रमाणे आपल्याला जो पैसा मिळणार आहे तो मिळतोय की नाही. गुंतवताना असं वाटतं की अरे हा 5,000चा शेअर आहे, 6,000चा शेअर आहे, माझे किती पैसे अडकतील. पण काही लिश इंडस्ट्री असतात, म्हणजे तसा दुसरा कुठलाही शेअर मार्केटमध्ये नसतो, त्यामुळे तो शेअर वाढतच राहतो. म्हणजे आता बघतोय आपण वाडीलाल इंडस्ट्रीसारखे शेअर मार्केटमध्ये जास्त उपलब्ध नाही, त्यामुळे उन्हाळा आला की वाडीलाल इंडस्ट्रीचा शेअर वाढतो. आता गॉडफ्रे फिलिप्सचा शेअरसुद्धा आज 300 रुपयांनी वाढला. त्यामुळे काही आता क्यूपिड हे फॅमिली प्लॅनिंगसाठी जे लागतं ते बनवतात, त्यामुळे अशा जास्त इंडस्ट्री नाहीत, म्हणून त्यांचे शेअर अचानक वाढतात. तर अशा शेअरमध्ये आपल्याला फायदा घेता येतो, पण त्या शेअरच्या किमती खूप असतात. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. खरेदी करताना मला 4,000 रुपयात एक शेअर घेण्यापेक्षा मी 4,000 रुपयात 40 रुपयेवाले 100 शेअर घेतो आणि मग डोक्यातल्या डोक्यात कॅल्क्युलेशन चालू होतं. पण तसं घडत नाही. 4,000चा घेतलेला शेअर एक 8-15 दिवसांनी 150 ते 200 रुपये एका दिवसात वाढतो आणि आपल्याला प्रॉफिट देऊन जातो. पण 40 रुपयाचा शेअर 70-80 पैसे वाढतो आणि 40 पैसे पडतो, म्हणजे प्रत्यक्षात बघायला गेलं तर तो 20च पैशांनी वाढतो. तर ती रॅली पण त्याची टिकायला पाहिजे. 4-5 दिवस जर रॅली टिकली तर तो 1 रुपया वाढतो. त्यामुळे तुम्ही कोणतेही शेअर घ्यायचे, कोणते शेअर नाही घ्यायचे याचा विचार करा, म्हणजे तुमचा एकंदरीत फायदा वाढू शकेल. आता आपली भेट सोमवारी होईल, कारण 3 दिवस सुट्टी आहे. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.